नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आपण काय करतो आहोत, 10वीचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे किंवा आता तुम्ही जो बोर्डचा पेपर देणार आहात त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत हॉट्स प्रकारामध्ये येतात ते हाय ऑर्डर थिंकिंग स्किल. तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण घेतो आहोत. आतापर्यंत आपण 6-7 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आज आपण एक क्वेश्चन बघणार आहोत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हाय ऑर्डर थिंकिंग स्किल, याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जे काही आतापर्यंत जॉमेट्री शिकलेले आहात तर त्याच्यामधल्या वेगवेगळ्या कन्सेप्टचा तुम्हाला वापर इथे करावा लागतो. आता बघा, इथे क्वेश्चन मी लिहिलेला आहे बोर्डवरती. हा आहे ट्रायंगल PQR आणि त्याच्यामध्ये अँगल Q आहे तो 90 डिग्रीचा आहे आणि QN आहे तो PR वरती परपेंडिक्युलर आहे. तर तुम्हाला काय करायचंय की या QN ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय की QN = 2A × B. हा जो डॉट आहे ना, हा B आहे आणि √B² + 4A². आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर विद्यार्थी असा विचार करायला लागतात की B⁴ 4A² काहीतरी वेगळं आहे. तर खरंच हे वेगळं आहे का, आपण बघूयात. पहिल्यांदा आपण काय करूयात, गिव्हन इन्फॉर्मेशनचा विचार करूयात. आता गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर आता ही जी मी डायग्राम काढलेली आहे, ही डायग्राम आहे राईट अँगल ट्रायंगलची. आणि मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये एरिया कसा फाइंड आउट करतात, तर हाफ इनटू प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर साइड्स. परपेंडिक्युलर साइड्स म्हणजे काय, तर ज्या दोन साइडनी 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे त्या दोन साइड्स म्हणजे परपेंडिक्युलर साइड्स. तर मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR मी लिहिते हाफ इनटू PQ आणि QR या दोघांनी 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे, PQ × QR. आता इथे माझ्याकडे कोणत्या व्हॅल्यूज आहेत, एरिया ऑफ ट्रायंगल PQR A ही आहे गिव्हन इन्फॉर्मेशन, हाफ इनटू PQ. PQ ची व्हॅल्यू तर नाहीये पण QR ची व्हॅल्यू आहे B. आता हे काय झालं, हे सगळं आहे गिव्हन इन्फॉर्मेशन. बघा, तुम्ही 10वीचा क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात पण तुम्ही एकदम साधीशी कन्सेप्ट यूज केलेली आहे की 7th मध्ये वगैरे तुम्ही शिकलात. तर B आहे तो न्यूमरेटरला आहे, 2 डिनॉमिनेटरला आहे इंटू PQ. मी काय करते, ह्या व्हॅल्यूज ट्रान्सफर करते. हे काय होईल, A आणि हा 2 जाईल न्यूमरेटरला, B जाईल डिनॉमिनेटरला आणि मग इथे माझ्याकडे PQ ची जी व्हॅल्यू आहे ती आलेली आहे 2A/B. आता बघा, गिव्हन इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला जे प्रूफ आहे त्याच्या कुठेतरी आपण जवळपास जातोय असं तुम्हाला वाटतंय. आता ह्याला काय करते, मी नंबर देते 1. त्यानंतर या QN कडे येते. जर का 10वी महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आठवत असेल की QN हे काय आहे, तर QN हा परपेंडिक्युलर आहे जो हायपोटेनियस वर काढलेला आहे. तर त्यामुळे QN² येतो PN × NR. आता 10वी CBSE बोर्डचे विद्यार्थी हा जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या पुस्तकामध्ये जॉमेट्रिक मीन थेरम असा शब्द तुम्हाला दिसणार नाही, परंतु हा जो ट्रायंगल PQN आहे हा ट्रायंगल QNR ला तुम्ही सिमिलर दाखवू शकता आणि मग अल्टिमेटली तुमचंही काय येणार आहे, QN² PN × NR. आता ही माहिती सांगण्याचा हेतू काय आहे माझा, तर मी काय करत आहे की QN ची व्हॅल्यू मला कशा कशा प्रकारे याच्यामध्ये मिळू शकते ते मी बघत आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट पण माझ्याकडे आहे. बघा, आता मी काय करते, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम मी अशी काढते. राईट अँगल ट्रायंगल आहे पण मी आता असा काढते, इथे PR, इथे काढूयात Q आणि इथे घेऊयात N. आता ह्यानुसार जर का मला एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर फाइंड आउट करायची वेळ आली तर काय होणार आहे, हाफ इनटू बेस इनटू हाईट. PR हा बेस आहे आणि QN ही हाईट आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे A, हाफ इनटू PR इनटू QN. तर आता हा जर का 2 जो आहे तो आहे डिनॉमिनेटरला, तो इकडे गेला. 2A = PR × QN. आता इथे मी काय करते, याला नंबर देते 2. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर का मला या PR ची व्हॅल्यू जर माहिती झाली तर मी काय करणार आहे, QN ची व्हॅल्यू मी सहजासहजी शोधू शकणार आहे. मग पहिल्यांदा काय केलं, मी एरिया ऑफ ट्रायंगल PQR ची मदत घेतली राईट अँगल ट्रायंगल म्हणून, नंतर पण एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेतला
आणि त्यावेळेला मी हाफ इंटू बेस इंटू हाईट अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व केला. आता मी काय करणार आहे, आता मला फाइंड आउट करायचे पी आर ची व्हॅल्यू. तर इथे हा आहे ट्रायंगल पी क्यू आर. या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये अँगल क्यू आहे 90 डिग्री. इथे मी यूज करते पायथागोरस बाय युजिंग पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय म्हणतो, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. कसा असतो पायथागोरस थेरम, कसा यूज करतात, तर राईट साईडला काय करायचं, परपेंडिक्युलर साईडचा स्क्वेअर घ्यायचा आणि लेफ्ट साईडला काय घ्यायचं आहे, हायपोटेनियस घ्यायचा आहे. तर आता इथे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर. तर पी क्यू ची व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे 2a अपॉन बी, त्याचा मी करेन स्क्वेअर. आणि क्यू आर ची व्हॅल्यू आहे बी, त्याचा करू स्क्वेअर. इथे लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. आता जिओमेट्रीचा जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व करता त्यावेळेला प्रत्येक स्टेपला तुम्हाला त्याचं रिझन लिहिणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रत्येक शिक्षकांची पेपर तपासायची पद्धत वेगळी वेगळी असते, तर ते वेगवेगळ्या स्टेप्स चेक करतात. तर त्यामुळे प्रत्येक स्टेपला प्रॉपर रिझन तुम्ही लिहिलं पाहिजे. आता हा जो 2 आहे याचा स्क्वेअर झाला 4, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस या बी चा स्क्वेअर आला बी स्क्वेअर अपॉन 1. आता पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, इथे आपण ऍडिशन करूया, प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर बी स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर आला बी रेस टू 4. आता इथेच मी लिहिते बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता आपण काय घेणार आहोत, स्क्वेअर रूट. पी आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं पी आर. आता हे 4a स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या दोघांची ऍडिशन आहे. जर का तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर त्यांची ऍडिशन जी येते त्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट काढतात, असं सेपरेट स्क्वेअर रूट काढलं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ 9 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर जर असेल तर तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट 3 प्लस 2 अशा प्रकारे काढत नाही. त्यामुळे बी केअरफुल, या स्टेपला खूप लक्ष द्यायचं. याचं स्क्वेअर रूट आपण काढू नाही शकत. हे आलं 4a स्क्वेअर प्लस बी रेस टू 4. मात्र या बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो बी. आता मी काय करणार आहे, माझ्याकडे कशाची व्हॅल्यू आली, पी आर ची व्हॅल्यू आलेली आहे, बरोबर. मग आता ही जी स्टेप आहे कोणती, जी क्यू एन वाली स्टेप आपण केली की नाही, याच्यामध्ये बघा हा काय आहे 2a इज इक्वल टू पी आर. तर पी आर ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, रूट 4a स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 डिवायडेड बाय बी इंटू काय आहे क्यू एन. आता मी काय करते, ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करते. हे 2a इंटू हा बी जाईल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला येईल 4a स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 इज इक्वल टू क्यू एन. मग बघा बरं, आता इथे काय झालं, हे दोघे आले का न्यूमरेटरला, म्हणजे काय आले 2ab डिवायडेड बाय 4a स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 इज इक्वल टू क्यू एन. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, दिसताना थोडासा अवघड दिसणारा हा जो क्वेश्चन होता तो अतिशय सोप्या प्रकाराने, तर मी तर म्हणेन 7वी मधला आपण इथे सगळ्या कन्सेप्ट यूज केल्या. पायथागोरस थेरम 7वी 8वी मध्ये झालाय. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे. हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर रूट हे पण तुम्ही शिकलेले आहात. तर अशा प्रकारे आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलेले आहात त्या वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरून हे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी तुम्ही सुद्धा करा. आणि आतापर्यंत मी जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ते बघा. माझं यूट्यूब चॅनल आहे स्वस्तिक एज्युकेशन बाय स्वाती विश्वास वजे. तर तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला पण विसरू नका. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासची जर का रिक्वायरमेंट असेल तर हा जो नंबर आहे 9922888626 त्याच्यावरती जरूर मला संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.